नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र 21 तारखेला पहाटेपासूनच एकदम जोरदार असा पावसाला सुरुवात होणार आहे. तर आपण पाहू शकता 21 तारखेला पहाटेपासून जालना, सिल्लोड, संभाजीनगर, पैठण, माजलगाव, तसेच परभणी, नांदेड, हिंगोली सर्वसाधारण पाऊस आहे. परंतु लोणार, हिंगोली, जिंतूर, पुसद, उमरखेडा, तसेच यवतमाळ, कारंजा, अकोला, खामगाव, चिखली, अकोटा, अचलपूर, अमरावती तसेच बर्मनपूर या ठिकाणी 21 तारखेला सकाळी पहाटे 7च्या टायमाला एकदम जोरदार, अति जोरदार असा मुसळधार असा पाऊस आहे. एकदम वावणी पाऊस आहे. शेतकऱ्यांनी 21 तारखेला थोडे सावध राहण्याची कामं. आता 21 तारखेला पहाटे हा खूप पाऊस विदर्भ साईडला पडणार आहे. अमरावती, नागपूर, यवतमाळ, आर्वी, जसं वर्धा या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे. अति जोरदार पाऊस आहे. हा पाऊस शेतकरी मित्र 20 आणि 21 तारखेला देखील राहणार. 21 आणि 22 तारखेला देखील राहणार आहे. पण 21 तारखेला इकडे पाहिला असता बाकी जिल्ह्यांमध्ये धुळे, चाळीसगाव या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस आहे. तसेच मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, अहमदनगर या ठिकाणी देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी येणार. सर्वसाधारण पाऊस. परंतु हाच पाऊस शेतकरी मित्रांनो मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणी देखील एकदम मुसळधार असा पाऊस आहे. जवळजवळ 100 ते 150 मिली पडण्याचा अंदाज आहे 21 तारखेला. आता 21 तारखेलाच एकदम अति जोरदार असा पाऊस हा 21 तारखेला मुंबईमध्ये कल्याण, डोंबिवली या ठिकाणी जवळजवळ 5च्या टायमाला पाहिला असता 5-6च्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस आहे. तर शेतकरी मित्रांनो हा झाला 21 तारखेचा अंदाज आणि 22 तारखेला देखील 22 तारखेला मुंबई, कल्याण, नाशिक, इगतपुरी, पालघर, कल्याण, डोंबिवली, खोपोली, पुणे, जुन्नर, खेड तसेच इकडे पाहिला असता सातारा, कोल्हापूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस आहे. शेतकरी मित्रांनो आणि हा पाऊस पालघर, नाशिक, इगतपूर या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस आहे. येणाऱ्या 22 तारखेला 21-22 तारखेला सकाळी 22 तारखेला 7च्या टायमाला एकदम खूप असा पाऊस आहे हा शेतकरी मित्रांनो. तरी आपण सावध राहण्याची गरज आहे. तसे इकडे पाहिला असता बाकी जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी पडणार आहेत. बाकी संभाजीनगर, जालना, पैठण, बीड, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी सर्वसाधारण पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे 22 तारखेला. आणि आज हाच पाऊस शेतकरी मित्रांनो 22 तारखेला विदर्भ साईडला जळगाव, बर्मनपूर, खांडवा, अकोटा, खामगाव, अकोला तसेच अचलपूर, अमरावती या ठिकाणी एकदम अति धुवाधार असा पाऊस आहे. एकदम तुफान पाऊस आहे. आणि हाच पाऊस अकोला, कारंजा, यवतमाळ, वाशिम, पुसद, हिंगोली या ठिकाणी देखील 22 तारखेला एकदम तुफान असा पाऊस आहे. वर्धा या ठिकाणी तर जवळजवळ पावसाचे मॉडेल पुढील 3 दिवस जवळजवळ सर्वच मॉडेल पावसाचे मित्रांनो येत्या 3 दिवसात विदर्भ साईडला पाहिला असता अकोला, खामगाव, वाशिम, लोणार, हिंगोली, जिंतूर तशी काय पाहिला असता मर्दापूर, अमरावती, यवतमाळ या ठिकाणी एकदम जोरदार असा पुढील 2 ते 3 दिवसात इतका पाऊस आहे की 200 ते 300 मिलीच्या जवळपास पाऊस आहे. म्हणजे एकदम मुसळधार पाऊस आहे. 200-300 मिली 300 काही ठिकाणी यवतमाळ, वर्धा या ठिकाणी 350-400 मिली पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे हा पाऊस एकदम मुसळधार असा पाऊस आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, अमरावती, आर्वी या ठिकाणी एकदम मुसळधार पाऊस आहे. हा पट्टा अचलपूर, अकोटा या पट्ट्यामध्ये एकदम मुसळधार असा पाऊस आहे. खांडवा, ब्रह्मणपूर या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्रांनो जवळजवळ तसे पाहायला असता जळगाव साईडला देखील एकदम अति जोरदार पाऊस आहे. सिल्लोड, चिखली या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे. आणि हाच पाऊस संभाजीनगर, जालना
या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि बाकी इतर पाहायला असता माजलगाव, परळी, बीड, केज या ठिकाणी सर्वसाधारण पावसाच्या सरी येणार आहेत पुढील 3 दिवस. लातूर, बार्शी, तसेच करमाळा, इंदापूर, बारामती. करमाळा, इंदापूर, बारामतीला थोडा पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. पण हा पाऊस शेतकरी मित्रांनो पुढील 3 दिवस म्हणजे आज 20 तारीख आणि 21-22 तारखेला एकदम खूप असा पाऊस सातारा, कराड, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, विटा, तसेच जेजुरी, पुणे, खेड, खोपोली, चिपळूण या भागामध्ये एकदम जोराचा पाऊस आहे. मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर, इगतपुरी या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस आहे. जवळपास 2 दिवसांमध्ये 200 ते 300 मिली पाऊस मित्रांनो येत्या 2 दिवसात हा तुफान पाऊस आहे. मुंबई आणि विदर्भ साईड नागपूरला एकदम तुफान असा म्हणजे एकदम मुसळधार पाऊस आहे. तरी तेथील नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. कारण मुंबईला सुद्धा अति तुफान पाऊस आहे. येत्या 2 दिवसात मुंबईला 200 ते 250 मिली पडण्याचा अंदाज आहे आणि विदर्भ साईडला चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी 300 ते 350 मिली पडण्याचा अंदाज आहे. तरी शेतकरी मित्र हा पाऊस इतर जिल्ह्यांमध्ये पाहिला असता मालेगाव, मनमाड पुढील 3 दिवसांमध्ये वैजापूर, श्रीरामपूर, अहमदनगर, जामखेड, बीड, तसेच इकडे पाहिला असता इंदापूर, बारामती, पंढरपूर, अकलूज, तसेच पंढरपूर, अकलूज आणि बार्शी, तसेच तुळजापूर, बीड, गेवराई, कळंब, केज, धाराशिव, तुळजापूर या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. म्हणजे पाऊस राहणार आहे पण पाऊस हा पुढील 2 ते 3 दिवसात 20-25 मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बाकी मुंबई आणि विदर्भ साईडला अतिमुसळधार हा पाऊस आहे. तरी हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायची अत्यंत गरज आहे. तरी आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ वेगळा वाटला तर व्हिडिओ आपला अवश्य दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.